हाय हॅलो नमस्कार. आपल्या सगळ्या गोडताईंचं, दादांचं, काकांचं, काकूंचं आणि अगदी सगळ्या छोट्या छोट्या चिमुकल्यांचं सुद्धा अगदी मनापासून स्वागत करते आपल्या एका नवीन छोट्याशा ब्लॉगमध्ये आणि आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सुद्धा, ज्याचं नाव आहे सख्या बहिणी सख्या जावा. तर चला, मस्त दिवसाची मस्त अशी सुरुवात झालेली आहे. सकाळचं झाडू मारण्यापासून अंगणामधून, तर सकाळची कामं स्टार्टिंगला बाहेर झाडू मारण्यापासून सुरुवात होती स्वातीची. शक्यतो मी क्वचित नाही तर स्वातीच मारत असते. जसं की सगळ्या साईंना माहिती आहे की मला धुळीची थोडीशी ॲलर्जी आहे, त्याच्यामुळे झाडलोटीचे कामं वगैरे स्वाती पाहत असते. तर सगळ्या ताई, दादा, काका, काकूंचे अगदी मनपूर्वक मी आभार मानते. ते का आर्यनला पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा दिल्या, त्यासाठी खूप भरभराटून आशीर्वाद दिले त्यासाठी. आणि अक्कांबद्दल सुद्धा बऱ्याच ताईंनी काळजी केली आणि बऱ्याच ताईंनी हे सुद्धा केलं की व्यवस्थित ठीक होऊन लवकर घरी याव्यात. तर आज किंवा उद्या त्यांना डिस्चार्ज देतील. अजून तसं डिटेल सांगितलं नाही त्यांनी, पण मला असं वाटतं आज रात्री किंवा उद्या सकाळपर्यंत देऊ शकतात 99%. तसं विचारलं आम्ही डॉक्टरांना. तर आता लाईट नाही, तर मला 2-3 दिवसाच्या म्हणजे रोजच्या व्हिडिओमध्ये ऐकायला मिळत असेल. तर अक्षरशः 4 ते 5 दिवसाचे कपडे इथं राहिलेले होते आणि आज तरी लाईट येईल, उद्या तरी लाईट येईल असं म्हणून ते कपडे ठेवण्यात आलेले होते. मग आता म्हणलं आता वाट पाहण्याचा अर्थ नाही, आता धुवून टाकावीत बाहेर. मग आता ध्रुव, रुद्र दोघंही मला साबण लावून द्यायला, मी धुवायला, आमचा आर्यन बिचारा वाळू घालवायला. कारण कपडेच इतके कपडे होते ना की अक्षरशः 3 घंटे लागले आम्हाला तिघांना धुवायला. तिघांना म्हणजे ध्रुव आणि रुद्रनी सगळ्या कपड्यांना साबण लावून दिला, मी घसरे द्यायला आणि आर्यन आमचा गार्डनमध्ये वाळू घालवित होता. तर खूप दिवसात ना अशा हाताने कपडे जास्त धुतले ना की ती मजा सुद्धा येते. खाली बसून मस्त पाण्यामध्ये मुलं खेळतायत पण साबणाच्या याच्यामध्ये, आणि माझं पण छान काम होतंय. आणि तसं सगळंच करायचं म्हणलं असं तर साबण वगैरे लावत बसायला मग मला पण वेळ लागला असता. पण ते दोघं खेळता खेळता काम करतायत. आर्यनला रुद्रला मी म्हणलं चल मला थोडासा साबण लावून दे, तर आला तो कसा बसा, पण त्याला छान मजा यायला लागली. आणि मग ध्रुव पण त्याला पाहून लगेच आई मी करतो म्हणून छोटे छोटे कपडे त्याला मी देत होते. मोठे दिले की लगेच म्हणायचं मला याला नाही लावता येत, खूप मोठे छोटे कपडे दे. आता बेडशीटला पण पहा कशा पद्धतीने साबण लावतायत. दोघांच्या हातामध्ये 2 साबण दिले होते. खेळून मस्त इथे दोघांचं साबण लावायचं काम चालू आहे. काय म्हणतात ना, एकमेकांचा हिसाळा असतो भावाभावांना, तशातली गत झालेली आहे. रुद्रला काही काम सांगितलं की ध्रुव लगेच म्हणत असतो मला पण द्या आई करायला. आणि तसं सेपरेट काही सांगितलं ना की मग तो करणार नाही, मग म्हणून नाही मी नाही करत. पण जर त्याच्यासमोर आपण रुद्रला सांगितलं, रुद्रला थोडं जास्त प्रेमाने बोललं की लगेच म्हणणार आई मी पण करतो, मला पण सांग ना काम. मग आर्यन इथं वाळू घालवत होता आणि ते दोघं जण खेळता खेळता मस्त पडता झडता मला साबण लावून द्यायला होते दोघं जण. आता दोऱ्यांवरती जागाच नाहीये कारण कपडेच इतके आहेत, त्याच्यामुळं मग लॉनमध्ये झाडांवरती असे टाकावी म्हटलं. कारण तिकडे जागाच पुरली नसती. 3ही दोऱ्या असत्या आणि 4ही असत्या तरी, कारण कपड्याचा ढिगाराच इतका पडला होता. आज सकाळ सकाळ आलेलो आहोत आंबा उतरवायला. असं की टायटल वरून तुम्ही सगळ्यांनी ओळखलंच असेल. तर डोंगराच्या साईडलाच पहा, इकडे सगळे डोंगरच आहे आणि त्याच्या साईडलाच पहा खूप मोठा आंबा आहे, वर्षाचा. एक 25 ते 30 वर्षापासूनचा आंबा असन आणि तो आमचा आहे सगळ्यांचा मिळून समायिकाचा. तर ज्यावेळेस वर्षातून एकदा त्या आंब्याला आंबे येत असतात, कैऱ्या येतात, म्हणजे पाडी लागतात, तर सगळे मिळून मिसळून ते सोबत जमतात आणि मग ते सगळ्या म्हणजे आंबा तो उतरवायचा आणि सगळ्यांना वाटून त्या आंबे ते घ्यायचे. तर त्याच्यासाठी सकाळ सकाळ बघा सगळे जमलेत आणि मीन बाबा आलेले आहेत पहा गोणी घेऊन आंबे नेण्यासाठी. तसं या वर्षी आंबे खूप कमी प्रमाणात आलेत. आता आमचे स्वतःचे झाडं आहेत काही, तर एक वर्षी जास्त आंबे येतात आणि एक वर्षी कमी येतो. तर असं होत असतं. ह्या वर्षी आमच्या आंब्यांना कमी आलाय पण ह्या आंब्याला मात्र जास्त आलाय. चला आता बाबा ओरडते मला. हे पहा हे तर चाललेत घेऊन आंबे घरी. लेके जा रहे. बघा लाईन लागली, आता चालले एक घेऊन. तर हे पहा आम्ही यायच्या आधी सगळ्यांच्या वाटण्या झाल्या पण, आणि आमच्या इथं आणून ठेवले दोन्हीमध्ये. बाकीचे काही घेऊन गेलेत आणि बाबांनी ते बाकी हे करू राहिलेत, आणू राहिलेत आणखी काय रे. तर हे पहा सगळे घेऊन जाऊ राहिलेत आता आंबे, गोण्याच्या गोण्या. काही इथं भरून पण ठेवल्यात बघा गोण्या आंब्याच्या. तर हा आहे बघा आंबा, समायकायचाच आंबा आहे. आता बघा म्हणजे परवा दिवशी पण काही उतरवला होता, तर त्या बाबांनी आणल्या होत्या त्यावेळेस 50 कैऱ्या म्हणजे 50 आंबे आले होते. तर ते आणले होते घरी. तर आज परत पुन्हा मग राहिलेला उतरवला पहा. सगळं उतरवायचं म्हणल्याच्या नंतर हिरवा पाला पाचोळा सगळा गळालाय खाली टोटल. हे पहा
पण पहा काही काही ठिकाणी आहे, पण ज्या शेंट्याला म्हणजे असल्या ना पार तोंडाला, तर मग तिथं भीती असती. वरती जे पोरं चढतात तर त्यांना भीती असती पडायची, आणि त्याच्यामुळे जे राहिलेले येतं ते आपोआपच जास्त प्रमाणात पिकले ना मग गळून पडते. तर बघा काही काही ठिकाणी आणखी पण आहेत. म्हणजे खूप इतका गोड आंबा आहे हा. आम्ही त्याला गोलटा आंबा असं म्हणतो. नुसती साखर आहे, साखर. इतका गोड आंबा आहे हा. कारण की हा आंबा कुणीच सोडत नाही. सगळ्यांच्या म्हणजे 5 वाटण्या ह्याच्यामध्ये होतात. एकखटी जेवढा आंबा पाडा एका ठिकाणी म्हणजे जेवढ्या कायरा निघतात तेवढ्या सगळ्या वाटायच्या, आणि मग म्हणजे कुणीच सोडत. पोरं नुसते टपूनच असते. उन्हाळा सुरू झाला रे झाला की आंब्यांखाली पळायचं. कुडून कुडून पिकलेला आंबा खाली पडन आणि कधी उचलून खाईल असं होत असतंय. तर चला सगळे गेले, आम्हाला यायला उशीर झाला. कारण घरचं काम आवरत होतं, आणि मग काम आवरता आवरता बाबा म्हणत होते अरे चल चल चल. म्हणलं बाबा थांबा आता, हातातलं हे काम सोडून कसं काय. म्हणलं पोचा मारत होते मी, पोचा मारता मारता म्हणलं अर्धवट कसं सोडायचं, मग जाऊ म्हणलं आपण. आम्हाला येऊस तर ते सगळं झालं बी होतं. तर पहा मस्त आहे पहा एकदम. म्हणजे आता हे पॅक केलाय. अर्धवट पिकलेला आंबा असा आहे, एवढा टेस्टी लागतो ना, जसं की आपण विकतचे आंबे आणतोय तर त्यापेक्षा हा आंबा एकदम भारी लागतोय. तर काही नाही बघा इथं खाऊन पण टाकले तर सगळे खाली. इकडं सगळं आयरनच आयरन आहे पहा सगळं. आता डायरेक्ट याला पुढच्या वर्षीचा आंबा आहे ना. भरपूर कैऱ्या आहेत तरी पण आणखी सुद्धा पहा भरपूर आहेत लागलेल्या. ते पहा बाबा पण आले. तर आता याला पिकत घालायसाठी, कैऱ्यांना पिकत घालायसाठी आता गौंडा बघावं लागन. बाबा आहे ना, चला मग गौंडा घेऊ आता. तर बघा कैऱ्या पाडण्यासाठी एवढा मोठा लांब काठी म्हणजे इथंच पडलेली आहे. आता राहिलेलं ते घेतीन पाडून नंतर. आता जातो आम्ही घरी. एकतर गरम इतकं होतंय ना, डेंजर. पाऊस आहे पहा, आभाळ आले, येतंय जातंय. आता जबरदस्त असा पाऊस होणार आहे, पण गरमी भरपूर वाढलेली. त्याच्यामुळं पाऊस हा गरम झाला की हमखास येतोच. लांबनं किती मोठा दिसतोय पहा. आंब्याचं झाड किती मोठं दिसतंय. आता सहसा असे झाडं होत पण नाही, तर जागेवर थोडेसे फेलले का लगेच, पांगले का लगेच म्हणजे वाढतच नाहीत एवढाले मोठाले आंबे. आता हे जुने ते सोनं. आता कैऱ्या घेतल्या म्हणजे आंबे घेतले म्हणल्यानंतर त्याला पिकत घालायला होता लागणारच आहे. तर मग आता गौंडा न्यायला इथं आलेलो आहे बघा. तर गौंडा म्हणजे काय, तर आता बऱ्याच टाईमला माहितीच नसल माहिती. तर गहू जे आहे, गहू केल्याच्या नंतर जे की मशीनने गहू केल्या जातो, त्याच्यानंतर हे गौंडा पडतोय पहा. तर हे मशीनला वगैरे खाण्यासाठी छान असतो. म्हशी दुधासाठी वगैरे म्हणजे हे देतात जास्त करून मशीनला. तर इथं ठेवलेलं आहे पहा. पावसाने भिजलाय, काल जरा पाऊस झाला थोडासा, तरी सुद्धा. पण ह्या गौंड्यामध्ये म्हणजे जसं की कैऱ्या म्हणजे आंबे जास्त चांगल्या प्रकारे पिकतेत, तसं मग बाकीच्या याच्यात पिकत नाही. जसं आम्ही आता दरवेळेस जसं म्हणजे पहिल्यापासून याच्यामध्येच पिकायला घालतो का आंबे. तर पहा बाबा भरू राहिलेत, बाबांना आता भरू लागते या गोणीमध्ये, आणि मग जातो आता 2 जण घरी. तर हे पहा घरी आलोय, आणि सगळीकडे बघा आमचा धोबी घाट, सगळीकडे कपडेच कपडे. कारण आज कंप्लीट 5वा दिवस आलाय की लाईट म्हणजे थोडी सुद्धा म्हणजे तिने डोकवलं सुद्धा नाहीये, लाईट थोडी सुद्धा आलेली नाहीये. त्याच्यामुळं कंटिन्यू पहा. एकतर कपडे आमचे भरपूर असतात, प्रत्येकाचे 2-2 ड्रेस. इकडं सुद्धा बघा सगळं भरलंय. इकडं पण अख्खं गार्डन मध्ये कपडेच कपडे झाले. आता ज्या राहिलेल्या कैऱ्या आहेत त्या आता पाहू. तर आता हे जर असते ना, तर यांनी 100 त्याला कैरी सुद्धा ठेवली नसती, कारण तेवढ्यातली एक्सपर्ट आहेत ते. एकदम झाडाच्या फांदीच्या कोपऱ्याला जाऊन एक ना एक कैरी ते काढतात. पण आता अक्कापाशी आहेत ते, त्याच्यामुळं ते काय आले नाही, आणि यांनी काय दम काढला नाही. यांनी उतरून घेतला आंबा. म्हणले जाऊ द्या आता. तर आता कधी सोडतात ते कन्फर्म नाही, आज किंवा उद्या. एवढ्या 2 दिवसात सोडतील. जेव्हा सोडतील तेव्हा तुमच्यासोबत नक्कीच शेअर करू. ताई कपडे वाळू घालून राहिली. तर आज पटपट कामावरून म्हणलं थोडंसं हॉस्पिटलमध्ये जावं अक्कांकडं, आणि मग आल्याच्या नंतर बाकीची कामं. तो छोटासा का होईना व्हिडिओ शूट करण्याचा प्रयत्न केलेला आहे. कारण की व्हिडिओमध्ये तुम्ही अगोदर ऐकलं असेल, बऱ्याच दिवसापासून लाईट नाही आमच्या इकडं कुणाच्या तिथं. तर आम्ही दुसरीकडनं पॉवर बँक चार्ज करून आणतो, आणि मग मोबाईलला लावतो घरी आणून, किंवा मग कारमध्ये वगैरे. हे संध्याकाळी आले की तेवढ्यापुरतं तेवढं. पण तुमचे दाजी बी 2 दिवस झाले पुण्याला गेलते, त्याच्यामुळे ते पण इथं नव्हते. नाही तर कारमध्ये रात्रीचे मोबाईल चार्ज होतात. जर लवकर आले ते तर आम्ही टाकतो, किंवा मग जर लेटच आले तर मग तोपर्यंत झोप लागलेली असते. चला छोटासा का व्हिडिओ तुमच्याशी शेअर केला. तर मैत्रिणींनो भेटूयात आपल्या उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना धन्यवाद.